एक मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी सध्या रवाना झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात विधिमंडळाच्या पक्षाची बैठक सुरू होणार आहे। त्याआधीची ही विधान भवनाच्या पायऱ्यांवरची दृश्य आपण बघतोय। राष्ट्रवादीचे सगळे जे नेते आहेत ते सध्या या ठिकाणी जमलेले आहेत। अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी सुनेत्रा पवार या पोहोचतील आणि त्यानंतर त्यांच्या पक्षाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे। देवगिरी या निवासस्थानावरून सध्या विधान भवनाच्या दिशेने सुनेत्रा पवार यांचा ताफा निघालेला आहे। त्यामुळे थोड्याच वेळात ही विधिमंडळाच्या पक्षाची बैठक सुरू होईल आणि पक्ष नेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल। त्या आधीची ही काही दृश्य आपण बघतोय। सध्याची लाईव्ह दृश्य आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सध्या राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। देवगिरी निवासस्थानावरून सध्या विधान भवनाकडे सुनेत्रा पवार या रवाना होताना दिसत आहेत। सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव छगन भुजबळ या बैठकीमध्ये मांडतील अशी देखील माहिती मिळतेय। राष्ट्रवादी काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते या नात्यानं भुजबळ हा प्रस्ताव मांडणार आहेत आणि थोड्याच वेळात या संदर्भातली ही बैठक सुरू होईल। 5 ते 6 नेते भुजबळांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देखील देतील आणि अर्थातच त्यानंतर पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड होईल। तर ही बैठक सुरू होणार आहे त्याआधीची ही दृश्य आपण बघतोय। सुनेत्रा पवार या देवगिरी निवासस्थानावरून विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत आणि त्यांना ते अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी पोहोचतील। सध्या राष्ट्रवादीमधले सगळे महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय आणि त्यानंतर आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या आज संध्याकाळी शपथही घेणार आहेत। त्या आधीच्या या काही घडामोडी आपण जाणून घेतो आहोत। राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। राजू, आपण बघतोय की थोड्याच वेळात ही विधिमंडळाच्या पक्षाची बैठक सुरू होईल आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचतील। मात्र हे सगळे जे नेते आहेत महत्त्वाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सध्या या पायऱ्यांवरती उपस्थित आहेत। पाहता आपण सुनेत्रा पवार आता बंगल्यावरून निघालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये विधान भवनामध्ये बैठकीसाठी दाखल होणार आहे। त्यांना रिसीव्ह करण्यासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती राष्ट्रवादीचे जे सर्व महत्त्वाचे नेते आहेत ते उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामध्ये धनंजय मुंडे आहेत, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सूरज चव्हाण आहे, आदिती तटकरे आहेत, आणखी सुद्धा काही आमदार जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना रिसीव्ह करून जे आहे ते विधिमंडळामध्ये घेऊन जातील आणि त्या ठिकाणी गटनेत्यांची बैठक पार होणार आहे। खरं तर राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात यावी हा प्रस्ताव जो आहे तो छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते आहेत ते मानतील आणि त्यानंतर 5 ते 6 सदस्य आमदार जे आहेत त्याला अनुमोदन देणार आहेत। त्यामुळे आता आपण पाहतो की त्या प्रक्रियेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पुढच्या काही वेळामध्ये सुनेत्रा पवार ह्या विधान भवनामध्ये दाखल होतील। त्यांना रिसीव्ह करून सगळे नेते जे आहेत त्या बैठकीला जाणार आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटाची ही संपूर्णपणे बैठक असणार आहे। मात्र या बैठकीच्या आधी आपण पाहतोय का विधान भवनामध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांचं दालन होतं त्याच दालनावरती टेबलच्या खुर्चीच्या त्या ठिकाणी जे आहे ते अजित पवारांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे आणि आलेला प्रत्येक नेता त्या ठिकाणी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करून जे आहे त्या बैठकीला जाणार आहे आणि बैठकीमध्ये गटनेता निवडणार आहे। गटनेता निवड होत असताना अजूनही पक्षातल्या आणखी काही मोठ्या घोषणा होतात का, राष्ट्रीय अध्यक्ष आणि या सर्व हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र त्यापूर्वीचे संपूर्णपणे आपण ही दृश्य पाहतोय की सगळे नेते जे आहेत ते पायऱ्यांवरती उपस्थित आहेत। काही नेते अजूनही आपल्याला आतमध्ये बसले पाहायला मिळतात। त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, हे सगळे नेते जे आहेत ते विधिमंडळात पोहोचलेले आहेत आणि पुढच्या काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यातून गटनेत्याची निवड जी आहे ती केली जाणार आहे। साधारणतः आपण पाहतोय की 2ची वेळ जी आहे ती गटनेता निवडीसाठी वेळ दिलेली होती। तसं पत्र सुद्धा काल विधिमंडळाला देण्यात आलेलं होतं आणि इथली ही बैठक झाल्यानंतर साधारणतः 5 वाजता सगळे नेते लोकभवनला जातील आणि त्या ठिकाणी 5:30 वाजता जो आहे तो सुनेत्रा पवार यांचा राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून जे आहे तो शपथविधी पार पाडणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळते। बरेचसे नेते जे आहेत ते विधिमंडळात पोहोचलेले आहेत आणि आणखी काही नेते जे आहेत ते येताना आपल्याला पाहायला मिळतात। अमोल मिटकरी आता विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत। त्याच्या आधी सुद्धा अनेक मोठे नेते जे आहेत ते उपस्थित असलेलं पाहायला मिळते।
खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनची चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. कदाचित यावेळी एकत्र येऊन त्यानंतर जे आहे ती पदांची वाटप होईल अशा प्रकारची एक वेगळी जी आहे ती चर्चा सुरू होती. मात्र त्यावरती पूर्णपणे पडदा आता पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी संदर्भातच आता जो आहे तो विचार होताना पाहायला मिळतो. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा जो आहे तो मागे पडून आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या या पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते आणखी काही घोषणा होतात का, आणखी काही जबाबदाऱ्या वाचतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील. अगदी राजू, आपण बघितलेलं होतं की हे सगळे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र आज ज्या पद्धतीच्या घडामोडी घडतायत त्या घडामोडींचा वेग एकीकडे जास्त आहे, मात्र अर्थातच या सगळ्याला एक वेगळी दुःखाची किनार देखील आहे. अनेक वेळेला आपण बघितलेलं होतं, म्हणजे अगदी ज्या वेळेला अजित पवार यांचं निधन झालं तिथपासून अगदी 10 मिनिटापूर्वीपर्यंत जे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाचे डोळे या ठिकाणी पाणावलेलेच बघायला मिळाले. अगदी जर पाहिलं तर प्रत्येकाचे डोळे जे आहे ते पाणावलेले पाहायला मिळते. विधान भवनामध्ये सर्वात आधी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे पोहोचले आणि ज्या वेळेस अजितदादांचे सीबीएस सहाय्यक अनिल डिगले आले तर त्यांना बोलताना म्हटलं की नेत्याशिवाय या विधान भवनाच्या पायऱ्या चढाव्या लागतील असं कधी वाटलेलं नव्हतं आणि त्यांनी रडायला जी आहे ती सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आदिती तटकरे असतील, धनंजय मुंडे असतील किंवा इतर सगळ्या नेत्यांमध्ये डोळ्यांमध्ये अश्रू आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती दुःखाचा डोंगर जो आहे तो कोसळलेला पाहायला मिळतोय. मात्र राजकीय सगळी ही पटलावरची जी काही गणित असतील किंवा राजकीय काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्यासाठी आता ही बैठक जी आहे ते पार पडताना पाहायला मिळते. एकीकडे राज्यभरामध्ये अजितदादांना श्रद्धांजलीचे कार्यक्रम होताना पाहायला मिळतात, मात्र दुसरीकडे जे आहे ते आपण पाहतोय की राजकीय काही घडामोडी सुद्धा घडताना पाहायला मिळतात. मात्र हे सगळं घडत असताना सगळे राष्ट्रवादीचे नेते जे आहे त्या मोठ्या दुःखद अंतःकरणाने जे आहे ते आपल्याला प्रतिक्रिया सुद्धा देताना पाहायला मिळतात. अगदी नेतेच नाही तर अजितदादांच्या सोबतचा जो स्टाफ असेल किंवा त्यांच्या सोबतचे काही त्यांचे अधिकारी असतील त्यांचे सुद्धा डोळे जे आहे ते पाणावलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी परिवार असेल यामध्ये एक मोठा दुःखाचा डोंगर आहे आणि त्यातून जे आहे ते आता ही संपूर्णपणे गटनेत्याची बैठक पार पडताना पाहायला मिळते. आता पुढच्या काही वेळामध्ये सुनेत्रा पवार जे आहेत ते या विधान भवनामध्ये दाखल होतील. खरं तर आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांचा फार कमी संपर्क जो आहे तो विधिमंडळात राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता सुनेत्रा पवार जे आहे त्यांना घेण्यासाठी सगळे नेते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात. आता आमदार संग्राम जगताप सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सगळ्या आमदारांना मुंबईमध्ये विधान भवनामध्ये बोलवलेलं आहे. गटनेत्यांची बैठक होईल आणि एक मताने जे आहे सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी जी आहे ती निवड केली जाणार आहे. त्यामुळे पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हे संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल. अगदी राजू, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, असे सोबत राहा. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयीचे अपडेट्स देत आहेत. सूरज, आपण ही 2 दृश्य दाखवतोय. सुनेत्रा पवार या अगदी थोड्याच वेळात विधिमंडळामध्ये पोहोचतील आणि सुनेत्रा पवार यांची प्रतीक्षा करतायत इथे पायऱ्यांवर येऊन सगळे आमदार. नक्कीच यामिनी, आज सकाळपासूनच खरं तर घडामोडींना वेग आलेला आहे. सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भातल्या सूचना या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं होतं. स्वतः छगन भुजबळ यांनी देखील त्या संदर्भातली कल्पना आपल्याला सकाळीच दिली होती आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे सगळेच आमदार हे आपण पाहतोय तर विधान भवनात येताना पाहायला मिळत आहे. सर्वच आमदार आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या त्या ठिकाणी त्यांना घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे असतील किंवा सर्वच बडे जे नेते आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रत्येकाचं एकच मत आहे की पुढे राष्ट्रवादीला एक पुढे नेण्यासाठी, आम्हाला आधार धीर देण्यासाठी, आमच्या सोबत असण्यासाठी सुनेत्रा पवार ह्याच योग्य आहेत. त्यामुळे दादांचा वारसा जर का पुढे नेऊ शकेल तर त्या सुनेत्रा पवार आहेत. त्यामुळे एकमताने या संदर्भातला जो निर्णय आहे हा घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच आजच या ठिकाणी गटनेत्यापदी निवड ही त्यांची केली जाणार आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुका या देखील तोंडावर आहेत आणि अशातच नेत्यांनी नेमकं पाहावं कोणाकडे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता. त्यामुळेच कार्यकारिणी बैठकींमध्ये हा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना आज या ठिकाणी ती केली जाईल आणि संध्याकाळी त्यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी घेऊन त्या ठिकाणी पदभार जो आहे तो स्वीकारला जाईल आणि नंतर पुढची गणितं ही ठरवली जातील. मात्र या सगळ्यांमध्ये जर एक पाहिलं तर ज्या 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या ज्या चर्चा रंगल्या होत्या, या संदर्भातल्या ज्या कल्पना नेत्यांकडनं दिल्या जात आहेत, याबाबत जेव्हा प्रश्न विचारले जातात त्यावेळी याबाबतची कुठलीही कल्पना ही आम्हाला नव्हती. स्वतः त्या ठिकाणी भुजबळ साहेब यांना देखील विचारलं असता तर त्यांनी सांगितलेलं होतं की राष्ट्रीय कार्यकारिणीत अशा संदर्भातली जी चर्चा होते याबाबतची चर्चा झालीच नाही. त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा तोच
की राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातली जी चर्चा होती त्याला कुठेतरी आता पूर्णविराम मिळणार का? कारण स्वतः शरद पवार यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की नेमकं या युती होणार या संदर्भातल्या चर्चा तर रंगल्या होत्या, मात्र पुढे काय झालं याची कल्पना नव्हती. जयंत पाटील हे त्या संदर्भातल्या ज्या बैठका आहेत अजितदादांसोबतच्या त्या घेतल्या जात होत्या. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन ताकदीने ह्या निवडणुका लढवणार होते, मात्र अचातच अपघाती निधन हे दादांचं झालं आणि या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळाला का? आता प्रश्न उपस्थित केला जातोय. सगळेच राष्ट्रवादीचे आमदार हे विधान भवनात आता पोहोचताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळात या ठिकाणी सुनेत्रा पवार या देखील येतील आणि त्यानंतरची पुढची जी कागदपत्री प्रक्रिया आहे ही देखील पार पडली जाईल. त्यामध्ये गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल आणि संध्याकाळपर्यंत उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ आहे ही घेतली जाते. विधान भवन परिसरामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच ज्या घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या सगळ्यांकडेच याचं लक्ष आपल्याला लागून राहिलेलं आहे. सुनेत्रा पवार यांचा गाड्यांचा ताफा हा आता या ठिकाणी आलेला आहे विधान भवन परिसरांमध्ये. कालच त्या पुण्याहून निघालेल्या होत्या आणि आज सकाळी त्या मुंबईत पोहोचलेल्या आहेत आणि थोड्याच वेळात जर आपण पाहिलं तर गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आज संध्याकाळीच त्यांची उपमुख्यमंत्रीपदी ही निवड केली जाणार आहे. सुनेत्रा पवार या आता विधान भवन परिसरात दाखल झालेल्या आहेत. एकूणच त्यांचा जो ताफा आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. देवगिरी बंगल्यावरती झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांचं नाव हे ठरवण्यात आलं होतं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पक्षाचे अनेक नेते मिळत आहेत. ऑलरेडी या ठिकाणी सुनेत्रा पवार राष्ट्रवादीचे हे दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांचं त्या ठिकाणी थोड्याच वेळात येणार म्हटल्यावर सर्वच नेते या ठिकाणी आलेले आहेत. पक्ष कार्यालयात देखील अजितदादांच्या या अपघाती निधनानंतर फोटो हा त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनेक नेते हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात पुढे जी गटनेते पदाची निवड आहे की त्यानंतरची जी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली जाणार आहे या संदर्भातली ही महत्वाची बैठक ही आज विधान भवनातल्या महत्वाची बैठक ही आज याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पार पडेल आणि त्यानंतर पुढील निर्णय हे घेतले जाणार आहेत. यामिनी अगदी. तर आताची ही थेट दृश्य आपण बघतो आहोत की राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्याआधी सध्या सुनेत्रा पवार या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. विधान भवनामध्ये सध्या त्या पोहोचल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी. सुनेत्रा पवार या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी देवगिरी बंगल्यावरून रवाना झालेल्या होत्या. सध्या अदितीताई तटकरे त्यांच्यासोबत प्रामुख्याने उपस्थित राहिलेले आपण पाहतो आहोत. राष्ट्रवादीचे सगळेच आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर एक वेगळी दुःखाची किनार या सगळ्याला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साधारणपणे 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधीचा सोहळा पार पडेल. अत्यंत साधेपणाने हा शपथविधी होणार आहे. त्या आधीची ही दृश्य आपण बघतोय. तर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होईल. त्याआधी आता एक महत्त्वाची बैठक होणार आहे. विधिमंडळ पक्षाचा जो पक्ष नेता असतो गटनेता असतो याच्या निवडीची आणि छगन भुजबळ हा प्रस्ताव मांडणार आहेत. या बैठकीसाठी सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आपण बघतोय. पुन्हा एकदा जाऊयात. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या बैठकीविषयी माहिती देत आहेत. सूरज, यामिनी थोड्याच वेळात आता सर्वच आमदारांसोबत या ठिकाणी बैठक होईल. या बैठकीमध्ये ठराव पास केला जाईल आणि त्यामध्ये गटनेतेपदी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल. राज्यसभेच्या त्या खासदार होत्या त्याचा यापूर्वी आणि त्यानंतर गटनेतेपदी निवड झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे ही थोडक्यातच पार पडेल आणि म्हणून पुढे केलं जाईल. कारण ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सध्या सभागृहाच्या या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर दिलीप वळसे पाटील आहेतच, तर इतर अनेक बडे नेते हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्या अनुमोदनानंतर एकमताने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली जाईल आणि आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास जो उपमुख्यमंत्री पदाचा जो शपथविधी आहे त्या सुनेत्रा पवार या घेताना आपल्याला पाहायला मिळतील. राज्यातला पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री म्हणून एक महिला म्हणजे सुनेत्रा पवार या आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर या संपूर्ण सूरज, काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. आपण तिथली आतमधली दृश्य दाखवूया. सुनेत्रा पवार या सध्या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत. काही वेळामध्ये विधिमंडळ पक्षाची ही बैठक सुरू होईल. मात्र त्याआधी अजित पवार यांचं ते जेव्हा उपमुख्यमंत्री या पदावरती कार्यरत होते तेव्हा त्यांचं जे दालन होतं या दालनामध्ये सध्या सुनेत्रा पवार आणि त्यांच्यासोबत हे सगळे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते सध्या उपस्थित असलेले आपण पाहतो आहोत आणि सध्या त्या विधान भवनामध्ये पोहोचल्यात. आज संध्याकाळी 5 वाजता
हा शपथविधी होणार आहे। अत्यंत साधेपणाने खरं तर हा शपथविधी होईल। मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ आज संध्याकाळी त्यांना दिली जाणार आहे। तर अगदी काही वेळामध्ये राष्ट्रवादीची ही बैठक सुरू होईल आणि छगन भुजबळ हे हा प्रस्ताव मांडतील। त्याआधी सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये सध्या पोहोचलेले आहेत आणि राष्ट्रवादीचे सगळे जे आमदार आहेत हे या ठिकाणी उपस्थित आहेत। लोकभवनामध्ये आज साध्या पद्धतीने संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधीचा सोहळा पार पडेल। मात्र त्याआधी ही महत्त्वाची राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। सगळे महत्त्वाचे नेते याला उपस्थित राहतील। छगन भुजबळ हे गटनेते पदाचा प्रस्ताव मांडतील आणि अर्थातच त्याला अनुमोदन दिलं जाईल। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते म्हणून पक्षनेते म्हणून सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड केली जाणार आहे। तर आपण ही दृश्य बघतोय। सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि सध्या त्या अजित पवार यांच्या दालनामध्ये आहेत। अजितदादांची जी खुर्ची आहे त्यावरती अजितदादांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे। त्याला सगळेच राष्ट्रवादीचे नेते वंदन करता आहेत, दादांना आदरांजली वाहत आहेत आणि त्यानंतर आज ही बैठक काही वेळामध्ये सुरू होईल। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता म्हणून अगदी थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची एकमतानं निवड केली जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या संदर्भातला शपथविधी देखील पार पडणार आहे। पुन्हा एकदा जवळ आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अपडेट्स देत आहेत। सूरज, आता ही सगळी नेते मंडळी सुनेत्रा पवार या सध्या अजित पवार यांच्या दालनामध्ये उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात बैठक सुरू होईल असं कळतंय। नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे कार्यालय आहे विधान भवनातलं त्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे आणि त्या ठिकाणीच हा प्रस्ताव सर्वप्रथम ठेवला जाईल। खरं तर या संदर्भात कोर कमिटीने हा ठराव केलेला होता की यानंतर दादांचा जर कोणीतरी वारसदार असेल तर त्या सुनेत्रा पवार याच असतील, कारण त्या मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय तर राजकीय जे राजकारण आहे त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळेच कुठेतरी सुनेत्रा पवार यांचंच नाव एकमताने जे होतं ते चर्चेत होतं। कालच्या बैठकीनंतर या संदर्भातले जे निर्णय आहेत हे पक्षातले राष्ट्रीय नेते आणि राज्यातले जे प्रदेशाध्यक्ष आहेत यांनी सुनेत्रा पवार यांच्या सांगी घातले होते आणि त्यांच्या होकारानंतरच आजच्या ज्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात हे आपण पाहतोय की एकमताने आता गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड केली जाईल। त्यासाठीच राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांना खरं तर बोलवण्यात आलं होतं, मुंबईत दाखल होण्याच्या सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर सर्वच आमदार मंत्री हे आता विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांचा देखील या सगळ्याच गोष्टींना पाहिलं तर पाठिंबाच पाहायला मिळतो आहे। या संदर्भात जे गोष्टी करताना पाहायला मिळतात, झालेला जी घटना आहे ही दुःखद आहे, मात्र कुठेतरी पक्षाला या ठिकाणी चेहरा असावा आणि त्या अनुषंगानेच आता दादांनंतर सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं, त्याला आज कुठेतरी सर्वानुमते मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे गटनेता निवड झाल्यानंतर आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार घेताना आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही सुनेत्रा पवार घेताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि अशातच पक्षाकडे आश्वासक चेहरा असावा, त्यामुळेच ही संपूर्णतः पाऊले उचलण्यात आल्याची माहिती मिळते। स्वतः हसन मुश्रीफ हे देखील आपल्याला बोलताना पाहायला मिळाले की आता आम्ही कुठे बघायचं, आमच्याकडे आश्वासक चेहरा म्हणजेच सुनेत्रा पवार आहेत, दादांचा वारसा त्याच पुढे चालवू शकतात। त्या अनुषंगानेच पक्षाकडनं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज फक्त गटनेता आणि उपमुख्यमंत्री पद जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्या संदर्भातले निर्णय होताना पाहायला मिळत आहेत। मात्र ज्या काही 2 राष्ट्रवादी युतीच्या ज्या चर्चा रंगलेल्या होत्या याबाबत ज्यावेळी आम्ही त्यांना प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी सर्वच नेत्यांकडनं या संदर्भातली माहिती ही आम्हाला अद्याप नाही आहे किंवा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील या संदर्भातला कुठलाही निर्णय हा समोर आलेला नाही आहे। त्यामुळे दादा आणि जयंत पाटील यांच्या संदर्भातल्या ज्या काही बैठका किंवा ज्या काही चर्चा या रंगलेल्या आपल्याला पाहायला मिळत होत्या त्यातली कुठलीही पाहायला मिळते। त्यामुळे आता जी चर्चा रंगली होती किंवा शरद पवार जे सकाळी आपल्याला म्हणाले की 2 राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात अजितदादा हे त्या ठिकाणी होते, मात्र तुर्तास आपण पाहिलं तर विधान भवनात सर्वच आमदार किंवा मंत्री हे येताना पाहायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार या देखील आता गेलेल्या आहेत। अजितदादांचं जे दालन होतं त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे। सर्वांनाच एकूणच जड अंतकरणाने हा निर्णय घ्यावा लागताना आपल्याला पाहायला मिळतोय की दादांच्या पक्षात आता सुनेत्रा पवार याच पक्षाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळते। तर आपण बघतोय सध्या विधान भवनामध्ये सुनेत्रा पवार या पोहोचलेल्या आहेत। दुसरीकडे अजितदादांना त्यांच्या प्रतिमेला ही आदरांजली वाहिली जाते आहे। आज फक्त सुनेत्रा पवार यांचा शपथ सोहळा पार पडेल। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे
अगदी काही वेळामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव छगन भुजबळ हे त्यांच्या बैठकीमध्ये मांडतील. 5 ते 6 जे मोठे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते छगन भुजबळ यांच्या या प्रस्तावाला अनुमोदन देतील. आणि आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ सुनेत्रा पवार संध्याकाळी 5 वाजता घेतील. संध्याकाळी 5 वाजल्यापासून 5:12 असा हा शपथविधीचा कार्यक्रम नियोजित आहे. अत्यंत साधेपणाने खरं तर हा कार्यक्रम पार पडेल. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि इथून पुढे त्या आपला कार्यभार सांभाळतील. खरं तर अजित पवार यांच्या नंतर कोण अशा पद्धतीचे ज्या वेळेला प्रस्ताव मांडले जात होते त्यावेळेला सुनेत्रा पवार यांचं नाव राष्ट्रवादीकडून एकमुखानं घेण्यात आलं आणि त्यामुळे सध्या सुनेत्रा पवार यांच्यावरती अजितदादांवरती जी जबाबदारी या आधी होती तीच पुढे सोपवली जाणार आहे. पुन्हा एकदा याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आहेत आपल्या सोबत. सूरज, हे सगळे तांत्रिक मुद्दे नेमके कसे असणार आहेत? म्हणजे ही बैठक झाल्याच्या नंतर ज्या वेळेला गटनेता किंवा पक्षनेता निवडला जाईल त्यानंतर आज संध्याकाळी जो शपथविधी होईल इथपर्यंत नेमके काय काय तांत्रिक बाबी असतील यामध्ये? सोबतच सुनेत्रा पवार ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत त्या आपला जो राजीनामा आहे त्या नेमका कधी सुपूर्द करतील? हे सगळं कसं होणार, पार पडणार आहे? नक्कीच यामिनी, यामध्ये सुनेत्रा पवार या आपल्या राज्यसभा खासदार आहेत त्याचा राजीनामा हा सुपूर्द करतील. मात्र त्यानंतर खासदार आहेत त्याचा राजीनामा हा सुपूर्द करतील. मात्र त्यानंतर गटनेता ज्यावेळी निवडला जाईल त्यामध्ये छगन भुजबळ हा त्यांच्या गटनेते पदाचा जो प्रस्ताव आहे हा त्या ठिकाणी ठेवला जाईल. त्यानंतर राष्ट्रवादीचे इतर बडे जे नेते आहेत जे विधान सभेत कार्यरत आहेत त्यामध्ये दिलीप वळसे पाटील असतील, माणिकराव कोकाटे असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांच्याकडनं अनुमती घेतल्यानंतर हा जो प्रस्ताव आहे हा मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल आणि त्यामध्ये एकमताने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी त्याचबरोबर ती सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी यांची निवड व्हावी या संदर्भातल्या सूचना या प्रस्तावातून केल्या जातील. आणि मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भातलं पत्र हे राज्यपालांना पाठवल्यानंतर आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास हा संपूर्णतः शपथविधी हा केला जाईल. खरं तर राष्ट्रवादीवरती आपण पाहिलं तर दुःखाचा डोंगर आहे, कारण मेन जो सरसेनापती म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचाच अपघाती निधनानंतर नेमकं पुढे त्याची सूत्र हाती घेणं हे गरजेचं होतं आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला जात असल्याच्या ज्या माहिती आहे ही पक्षातल्या नेत्यांकडनं दिली जाते. पक्षाला एक वाटचाल किंवा पक्षाकडे एक आश्वासक चेहरा म्हणून आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळेच ही संपूर्णतः जी गटनेता असेल किंवा उपमुख्यमंत्री पद आहे जे राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे याकडे त्यांची निवड केली जात असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जर आपण पाहिलं तर या संदर्भातला निर्णय हा पक्षाच्या कोर कमिटीत आधीच घेण्यात आला होता आणि याची कल्पना सुनेत्रा पवार यांना दिल्यानंतर त्यांच्या होकारानंतरच काल रात्री बारामतीतनं जी सूत्र हल्ली आणि सुनेत्रा पवार या आज सकाळी मुंबईत आलेल्या आहेत. मुंबईत आता विधानभवनातल्याच याच विधानभवनातील त्यांच्या पक्ष कार्यालयात या संदर्भातल्या बैठकी होतील. या बैठकीनंतर त्यामध्ये गटनेते पदाचा जो प्रस्ताव आहे हा मांडला जाईल. तिथं एकमत झाल्यानंतर हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री पुढे राज्यपालांकडे या प्रस्तावासंदर्भातल्या पुढील सूचना या देतील आणि त्यानंतरच शपथविधी आज संध्याकाळी 5:30च्या सुमारास होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे एकूणच या दुःखातनं पक्षाला सावरणं त्याचबरोबरतील इतर नेते आहेत त्यांना कुठेतरी एक धैर्य देण्याचं काम आता सुनेत्रा पवार यांच्यावरती असणार आहे. दादांच्या जाण्यानंतर खूप मोठी पोकळी ही राष्ट्रवादीत निर्माण झालेली आहे. ती न भरून निघणारी जरी असली तरी कुणीतरी त्याचं नेतृत्व करायला हवं आणि ते दादांच्याच वारसाचं असावं या अनुषंगानेच पक्षातील जे एकमत आहे यावरती सुनेत्रा पवार यांच्याबाबत निर्णय झालेला आहे. त्यामुळेच या सगळ्या हालचाली आपण पाहतोय की आज या ठिकाणी सगळेच राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, मंत्री, नेते आहेत हे जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामिनी, अगदी सूरज, जसं तू म्हणालास की हे इतकं मोठं दुःख समोर आल्याच्या नंतर या सगळ्यामधून स्वतःला सावरत किंवा पक्षाला सावरण्यासाठी अशा पद्धतीचे निर्णय तर घ्यावे लागलेले आहेत. अनेक वेळेला काहीशी घाई होते असाही सूर काही जणांकडून उमटताना आपण बघितलेला आहे. मात्र असं असलं तरी देखील आगामी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या सगळ्याच्या अनुषंगानं जसं आपण पाहिलं की अजितदादांनी याचा प्रचार सुरूच केलेला होता. अवघे काही दिवसांवरती या जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. त्यामुळे ही सगळी थोडीशी घाई करण्यात आली आहे किंवा त्यामुळे पक्षाला हा चेहरा दिला जातोय का? नक्कीच यामिनी, आपण पाहिलं तर पालिका निवडणुका झाल्या. या पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची जी सुमार कामगिरी होती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यानंतर त्यामुळे कुठेतरी जिल्हा परिषदेत त्याचा फटका कुठेही बसू नये या अनुषंगाने दादांनी तयारीला सुरुवात केली होती. त्यासाठीच दादा बारामतीला जाणार होते आणि त्या दरम्यानच हा अपघात घडला.
त्याचमुळे पालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या तोंडावर असताना कुठेतरी पक्षाकडे एक आश्वासक चेहरा असावा. दादांनंतर कोण, तर दादांनंतर सुनेत्रा पवार यांचंच नाव प्रामुख्याने सर्वांनी एकमताने घेतलेलं आहे. त्यामुळेच कुठेतरी वेळ ही महत्त्वाची जरी असली, कुठेतरी ही घटना घडलेली आहे आणि अशातच आता यातनं कुठेतरी सावरणं, पक्षाला सावरणं, पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी मनोधैर्य करणं हे देखील महत्त्वाचं असल्यामुळेच कुठेतरी कार्यकारी कमिटीमधनंच हा निर्णय घेण्यात आला असल्याचं कळत आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर लक्षात घेता तातडीने हे निर्णय घेतले जात आहेत. आमदारांना कुठेतरी एक आश्वासक चेहरा असावा, त्यांचं मनोबल वाढावं, या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांचं नाव एकमताने त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे. थोड्याच वेळात या संपूर्ण आणि इतर सहकारी देखील तितक्याच सोबत त्यांच्या उभे असताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पुढची पावलं उचलली. शरद पवारांनी म्हटलंय की या संदर्भामध्ये शरद पवारांनी म्हटलं की या संदर्भामध्ये मला काही माहिती नाही, कल्पना दिलेली नाही. शरद पवारांना कुटुंबियांना नाही, हा सगळा विषय त्यांना कल्पना दिली किंवा नाही दिली किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाही किंवा दिलेली असेल नसेल, या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा अजित पवारांचा करण्यात 10वा अजून झालेला नाहीये. तिसरा संपूर्ण सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तेवढ्यातच ही सगळी शपथविधीची प्रक्रिया होते. ही संपूर्ण घाईघाईची प्रक्रिया वाटत नाही. असं तिसरा भावना मेल्यात का, अशा पद्धतीने लोक सोशल मीडियावरती देखील व्यक्त होतात. नाही, या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला घाईच्या वाटत असल्या, 10वं झालेलं नसेल किंवा आपला समजा जो 3 दिवसाचा दुखवटा तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काळाची गरज मजबुरीने का असेना, परंतु ही काळाची गरज आहे की नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदार ते करू शकतात. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भावना या नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या आणि त्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडतंय. सगळ्यात मोठं खातं हे वित्त खातं होतं, मात्र वित्त खातं राहणार नाही, ते कदाचित मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकतं. काय राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं वित्त खातं होतं, पण ते आता राहणार नाही, ते भाजपकडे जाऊ शकतं, मुख्यमंत्री जाऊ शकतं, अशी चर्चा होत. कोणतंही खातं कोणालाही काही द्यायचं राहिलं तर हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला सगळ्या अलायन्समध्ये असलेल्या कुठल्याही पक्षाला तो मान्य करावा लागतो. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह याच्या बाबतीमध्ये, तरी मला असं वाटतं की आमचे नेते अजून त्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झाली नसेल. मुख्यमंत्र्यांचा कोणताही कार्यक्रम आलेला नाही, आज शपथविधी होणार आहे की नाही? आता हा सगळा जो कायदेशीर प्रक्रिया ज्याला म्हटली जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून नेता निवडी ची जी प्रक्रिया असते ती नेता निवडीची प्रक्रिया आज दुपारी ती पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पहिला. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरच पक्षश्रेष्ठी जी असतात ते पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचं अवगत करतात आणि नंतर मग मुख्यमंत्री त्यावर शरद निर्णय पवार घेतात. म्हणतात की या संदर्भाची शपथ घेण्याची कल्पना कोणतीच नाही, परंतु आता पार्थ पवार तर आताची ही दृश्य आपण बघतो आहोत. राष्ट्रवादीची जी महत्त्वाची बैठक होती, विधिमंडळ पक्षाची ही बैठक सध्या सुरू आहे आणि इथे सगळे महत्त्वाचे नेते राष्ट्रवादीचे उपस्थित आहेत. छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील. खरं तर दिलीप वळसे पाटील हे हा प्रस्ताव मांडतील, त्याला छगन भुजबळ अनुमोदन देतील असं बोललं जात आहे. या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात दिलीप वळसे पाटील हे हा प्रस्ताव देखील मांडणार आहेत. राष्ट्रवादीचा गटनेता निवडण्याची ही सगळी प्रक्रिया आहे आणि यानंतर आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडणार आहे. अगदी काही वेळापूर्वी हे सगळे नेते विधान भवनामध्ये पोहोचले. सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांचे पुत्र जय पवार हे देखील उपस्थित आहेत. आपण बघतोय सोबतच सगळे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, पार्थ पवार, रुपाली चाकणकर, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ही विधिमंडळ पक्षाची ही एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी सुरू आहे. अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची धुरा सुनेत्राताई पवार या सांभाळतील आणि त्यासाठीचा आज शपथविधी पार पडणार आहे संध्याकाळी 5 वाजता. मात्र त्या आधीची ही एक महत्त्वाची बैठक
गटनेता निवडण्यासाठीची ही एक महत्त्वाची बैठक आहे आणि गटनेतेपदी आता एकमुखानं सुनेत्रा पवार यांची निवड होते आहे. विधिमंडळाचं गटनेतेपद हे त्यांच्याकडे सोपवलं जाणार आहे. त्यामुळे अजित पवारांच्या नंतर ही सगळी जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावरती असेल आणि ही महत्त्वाची त्याच संदर्भात आयोजित करण्यात आलेली बैठक आहे. विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीच्या संदर्भातली काही वेळामध्ये दिलीप वळसे पाटील हे हा प्रस्ताव मांडतील आणि त्याला अनुमोदन दिलं जाईल. त्यानंतर एकमुखानं सुनेत्रा पवार यांची निवड गटनेतेपदी पक्षनेतेपदी केली जाणार आहे. तर ही बैठकीतले आतली दृश्य आपण बघतो आहोत. ही बैठक आता सुरू झालेली आहे. काल रात्री अचानकपणे बारामतीमधली ही सगळी सूत्र हल्ली आणि त्यानंतर बारामतीवरून सुनेत्रा पवार या मुंबईमध्ये पोहोचल्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.